जळगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्त्याची कामं सुरू आहेत। मात्र ही रस्ते जे आहेत करताना ठेकेदार आपल्या मनमानी पद्धतीने या ठिकाणी रस्त्याची कामं करत असताना पाहायला मिळत आहे। आपण आता जळगाव शहरातल्या नवीन बस स्थानक या परिसरामध्ये आहोत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो आहे एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्यात आलेला आहे, मात्र मधला पॅसेज जो आहे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने समांतर न करता तशाच पद्धतीने हा रस्ता सोडून देण्यात आला आहे। तर दुसरीकडे या रस्त्याचं काम पूर्ण आहे। यामुळे कुठेतरी या रस्त्यावरून जे आहे उंचवटे तयार झाल्यामुळे नागरिकांना जो आहे मोठ्या अडचणींचा या ठिकाणी सामना करावा लागतो। तर दुसरीकडे या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होण्याचं प्रमाणही वाढतं। आपण दृश्यांमध्ये बघतोय आता की कशा पद्धतीने या ठिकाणी नागरिकांना जे आहे ते आपले वाहनं या ठिकाणाहून चालवताना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। आणि वाहनं या ठिकाणून वळवताना असतील किंवा चढवताना अशा असंख्य अडचणींचा सामना हा जळगाव शहरामध्ये नागरिकांना करावा लागतो आहे। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी जे आहे जळगाव शहरातील रस्त्यांची कामं सुरू आहेत। मात्र शहराची रस्त्याची कामे पूर्ण करताना ती पूर्णपणे करण्याची जबाबदारी असते। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर मधला जो भाग आहे हा या ठिकाणी पूर्णपणे सोडून देण्यात आलेला आहे आणि एका बाजूचा रस्ता पूर्ण तर एका बाजूचा रस्ता अपूर्ण अशी परिस्थिती आहे। आणि उंच सकल भाग आहे, या ठिकाणी हा रस्ता पूर्णपणे समांतर न केल्यामुळे या ठिकाणी मानेचे असतील पाठीचे असे वेगवेगळे त्रास या ठिकाणी वाहनधारकांना सहन करावं लागत आहे। जळगाव शहरामध्ये अनेक ठिकाणची जे आहेत रस्त्यांची कामं अद्यापही पूर्ण झालेली नाहीत। तर काही ठिकाणी जे आहेत एका बाजूचं रस्त्याचं काम सुरू असून एकाच बाजूचा रस्ता हा वाहतुकीसाठी खुला असल्याने सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा हा पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे नागरिकांना जे आहे असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे। तर काही ठिकाणी जे आहेत दोन टोक रस्त्याचे जोडणे महत्त्वाचे असताना मधला रस्ता हा अपूर्णच ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे जळगाव शहरातला रस्त्यांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही। तर दुसरीकडे अशा पद्धतीने चुकीचे कामं किंवा अपूर्ण कामांमुळे नागरिकांना पाठीचे असतील मानेचे असतील अशा वेगवेगळ्या त्रासांना सामोरे जावं लागत असून याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असून महापालिकेने यावर काहीतरी तोडगा काढावा, उपाययोजना करून ही जी कामं अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।